स्वामी हरिद्वारहून जे गुप्त झाले ते काठेवाड्यात श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे जे तीर्थक्षेत्र आहे तेथे अचानक प्रकट झाले। द्वारकेजवळ असलेल्या या तीर्थक्षेत्रावर श्रीकृष्ण त्रिविक्रमाचे सुंदर मंदिर होते। त्या मंदिरासमोर नारायण नावाचे सुंदर आणि पवित्र जलाने तुडुंब भरलेले एक सरोवर होते। स्वामी त्या नारायण सरोवरापाशी अचानक आले आणि स्नान करायच्या इच्छेने सरोवरात जाऊ लागले। लोकांची खूप वर्दळ होती। स्वामींचा भव्य देह पाहून तिथे बसलेल्या स्थानाधिपती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महंताने स्वामींना विचारले, काय हो बैरागी बुवा, कुठे चालला आहात? स्वामींनी नारायण सरोवराकडे बोट दाखवले तेव्हा महंत म्हणाले, तुम्हाला इथली दक्षिणेची पद्धत माहीत दिसत नाही। स्नान करायचे असेल तर इथे दक्षिणा ठेवा आणि मगच सरोवरात स्नानाला उतरा। स्वामींनी त्या महंताच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि ते सरोवराच्या दिशेने चालू लागले। महंताचे माथे भडकले। या बैरागी बुवाला सरळ कसे करायचे याचा विचार ते आपल्या 4 गुंड प्रवृत्तीच्या शिष्यांबरोबर करू लागले। 4 गुंड शिष्य आपल्या हातातल्या काठ्या स्वामींच्या दिशेने उगारणार इतक्यात एक चमत्कार घडला। स्वामी एकदम गुप्त झाले आणि नारायण सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले। ते पाहून गुंडांची तर बोबडी वळलीच, परंतु महंत बाबांचे धाबे दणाणले। हा बैरागी नाही तर कोणी सिद्ध योगी पुरुष आहे हे त्यांच्या लक्षात आले। किनाऱ्यावरूनच ते सर्वजण स्वामींची करुणा भाकू लागले, वारंवार क्षमा मागू लागले। स्वामींना पाण्यावर आसन मांडी घातलेली पाहून आणि तो चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सरोवराभोवती भाविक भक्तांची प्रचंड गर्दी जमली। स्वामी ध्यान लावून बसले होते। लोकांच्या लक्षात आले की कोणी परमेश्वर स्वरूप योगी पुरुष या तीर्थक्षेत्रावर आलेला आहे। दक्षिणेची भयंकर हाव सुटलेल्या महंत बाबांची नी त्यांच्या 4 गुंड शिष्यांची आता धडगत नाही हे लोकांच्या लक्षात आले। मंदिरात जमा झालेल्या भक्तांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता। स्वामी आकाशमार्गे सरोवराच्या मध्यभागी अचानक अवतीर्ण झाले ही बातमी गावोगाव पसरली आणि द्वारकेपासून स्वामींना पाहायला माणसे येऊ लागली। महंत आणि त्यांचे ते गुंड शिष्य नारायण सरोवरात उतरले आणि स्वामींच्या दिशेने जाऊ लागले। त्यांच्या हातात पूजेचे ताट होते। स्वामींनी त्यांना पाहिले मात्र आणि महंत लटालटा कापायला लागले। एवढी स्वामींच्या नजरेत जरब होती। कसेबसे महंत स्वामींपाशी पोहोचले। स्वामी पाण्यावरच होते आणि महंत गळाभर पाण्यात अक्षरशः रुतले होते। त्यांचे पाय चिखलात खोल खोल जाऊ लागले। महंत स्वामींची करुणा भाकू लागले, म्हणू लागले, या अपराध्याला क्षमा करा। पुन्हा माझ्या हातून वाईट कृत्ये घडणार नाहीत। कुणाकडूनही स्नानासाठी दक्षिणा गोळा करणार नाही। स्वामी कृपावंत व्हा आणि क्षमा करा। आता मंदिरात चलावे, अपराध सर्व क्षमा करावे, दीन जनोद्धारका उठावे, पतित पावना नृसिंहा। स्वामींना महंतांची दया आली। स्वामींनी काय केले तर ते पाण्यावरून चालत मंदिराकडे निघाले आणि त्याच वेळेला महंत पाण्यातून धडपडत खाली पडत मंदिराच्या दिशेने चालू लागले। महंतांनी स्वामींना मंदिरात नेले, एका चांदीच्या चौरंगावर बसवले, षोडशोपचारे पूजा केली, समर्थांना नैवेद्य दाखवला आणि प्रसादाचे ग्रहण करायची विनंती केली। समर्थांनी अन्नाचे ग्रहण थोडेसे केले आणि तो प्रसाद पुन्हा महंतांच्या हातात दिला व सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करायला लावले। ताटातले अन्न संपतच नव्हते। पाण्यावरून चालत जाणारे, आकाशमार्गे संचार करणारे, प्रसादाचे ताट अक्षय भरून ठेवणारे स्वामी सर्व लोक प्रथमच अनुभवत होते। सर्वत्र स्वामींचा जय जयकार चालला होता। आश्चर्य म्हणजे देवळातले नगारे आपोआप वाजायला लागले होते। सनईचे मंजूळ सूर वातावरणात निनादू लागले होते आणि स्वामी समर्थ सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहू लागले होते। स्वामी दत्तावतारी आहेत याची आता सर्वांना खात्री झाली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात अन्न संतर्पण झाले। स्वामी जेवायला बसले। त्यांच्या भोवतीने भक्तांच्या पंक्ती बसल्या। समर्थांनी प्रसादाचा पहिला घास खाल्ला आणि सर्वांना भोजन ग्रहण करण्याची अनुज्ञा दिली। त्या पंक्तीत ग्रंथांचे भरपूर वाचन केलेला परंतु अनुभवशून्य एक पंडित बसला होता। त्याच्या मनात काही विकल्प आले। स्वामी समर्थ आकाशमार्गे उडत सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले कसे या शंकेने त्याचे प्राण कासावीस झाले होते। त्याच्या मनात त्याने वाचलेल्या ग्रंथांची पाने फडफडू लागली, परंतु त्याला या संदर्भात वाचलेले काही आठवत नव्हते। स्वामींनी गारुड विद्या केली की पिशाच विद्या ग्रहण केली की ते योग सिद्ध आहेत हेच त्याला कळेना। स्वामींना अंतर्ज्ञानाने त्या पंडिताच्या मनातला प्रश्नांचा भुगा समजला। स्वामी त्याला म्हणू लागले, अरे पंडित माणसा, तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे। आम्ही बैरागी माणसे
तुझ्यासारखे ग्रंथ ज्ञान मजपाशी नाही, तुझी विद्या अफाट आहे असे म्हणत स्वामींनी त्या पंडिताकडे भेदक नजरेने पाहिले. मात्र तो पंडित तात्काळ गर्भगळीत झाला. समर्थांनी आपल्या मनातले कसे काय ओळखले हा त्याला संभ्रम पडला. त्याच्या लक्षात आले की साक्षात्कारी समर्थांबद्दल आपण शंका घ्यायला नको होती. पंडित भोजनावरून उठला आणि त्याने समर्थांना लोटांगण घातले, क्षमा मागितली. समर्थांना त्या ज्ञानपंडिताची कणव आली. स्वामींनी त्याला उठवले आणि जागेवर जाऊन बसायला सांगितले. पंडिताला वाटले आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला. तो अनुभवशून्य पंडित जागेवर बसून पहिला घास खाणार इतक्यात स्वामींनी त्याला प्रश्न विचारला की अरे तुझे आईवडील कुठे असतात? तेव्हा तो पंडित म्हणाला, स्वामी ते स्वर्गवासी होऊन 35-36 वर्ष उलटून गेली. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे मग आत पाळण्यात तुझ्या मुलाला झोके कोण देतो आहे? ते तर तुझे वडीलच आहेत ना. पंडिताला ते ऐकून एकदम धक्काच बसला. तो आत जाऊन पाहतो तर एक भला मोठा नाग बाळाच्या पाळण्याला झोके देत रक्षण करीत होता. पंडित एकदम मनोमनी घाबरला. तेव्हा स्वामी म्हणाला, अरे तुझ्या वडिलांच्या प्रापंचिक वासना संपलेल्या नाहीत म्हणून ते सर्प योनीत गेले आणि या क्षणी आपल्या नातवाचे रक्षण करीत बसले आहेत. एक लक्षात ठेव, वासना संपल्याशिवाय सद्गती प्राप्त होत नाही. इतक्यात काय झाले तर तो नाग आतून बाहेर आला आणि स्वामींच्या चरणांना वेटोळे घालून बसला. लोकांना वाटले की नाग स्वामींना दंश करेल म्हणून काही लोक त्या नागाला ठार मारण्यासाठी उठले. नागाला भीती वाटली. त्यांनी नागावर काठी उगारण्याच्या अगोदरच स्वामींनी नागाला आपल्या हातात घेतले आणि मोठ्या प्रेमाने म्हणू लागले की तुझ्या प्रापंचिक वासना संपल्या का? हा बघ, तुझा मुलगा समोर बसला आहे. नागाने मनुष्यवाणीत स्वामींना सांगितले, स्वामी माझ्या सर्व वासना संपल्या, मला तुम्ही मुक्ती द्या. स्वामी उठले, नागाला हातात घेतले आणि ते नारायण सरोवराच्या दिशेने जाऊ लागले. सरोवराशी आल्यावर स्वामींनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि सरोवरात जलसमाधी घ्यायला सांगितले. नाग त्वरेने नारायण सरोवरात शिरला आणि अदृश्य झाला. पंडिताच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. स्वामींनी एका नागाला मुक्ती दिली. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. साऱ्यांनाच आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रकट झाला आहे आणि ज्या जीवाला आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने स्वामींना शरण जावे. स्वामींच्या चरणांना स्पर्श केला की मन शांत होते. शरीरात वास्तव्य करून असलेल्या सर्व व्याधी संपुष्टात येतात आणि उर्वरित आयुष्य सुखाचे जाते. याची परिसरातल्या सर्वांना खात्री पटत चालली होती. नारायण सरोवराच्या मध्यावर पाण्यावर आसन मांडी घालून बसणारा समर्थ योगी पुरुष निदान डोळ्यांनी पाहावा म्हणून लोकांच्या झुंडीच्या झुंडी नारायण सरोवराशी जमा होऊ लागल्या. ज्या महंताने स्वामींना सरोवरात शिरताना अडवलेले होते तोच आता स्वामींचा परमभक्त झाला होता. त्याच्या हाताला कुष्ठरोग झाला होता. स्वामींची त्याच्यावर कृपा झाली आणि त्यांनी केवळ कृपा कटाक्ष टाकला तेव्हा तो कुष्ठरोग 8 दिवसात बरा झाला. इतकेच नव्हे तर त्या महंताला स्वामींनी आयुष्यातला विशुद्ध आनंद मिळवून दिला. लोकांची सेवा कर, दीनदुबळ्यांची मनपूर्वक सेवा कर हा उपदेश त्याला केला. पैशाच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. नारायण सरोवर हे परमेश्वराचे वसतिस्थान आहे याची जाणीव आपल्या अस्तित्वाने करून दिली. अनेक लोकांच्या शारीरिक व्याधी स्वामींनी केवळ आपल्या हस्तस्पर्शाने बऱ्या केल्या. गर्दी वाढू लागली तेव्हा स्वामींनी ठरवले की नारायण सरोवर सोडायचे आणि द्वारकेला जायचे. एके दिवशी सकाळी विलक्षण चमत्कार घडला. स्वामी पाण्यावर आसन मांडी घालून बसलेले लोकांनी पाहिले. लोक हात जोडून उभे होते. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर केला आणि एकदम अदृश्य झाले. नारायण सरोवरात मध्यावर आसन मांडी घालून बसलेले स्वामी असंख्य लोकांनी पाहिले होते. परंतु बघता बघता आपल्या डोळ्यासमोरून स्वामी अदृश्य झाले. हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला. काही जण म्हणू लागले की स्वामी आकाशमार्गाने अति जलदपणे दक्षिण देशी झेपावले. स्वामी जे अंतर्धान पावले ते थेट द्वारकेला आले. कारण त्यांचा भुऱ्याबुवा नावाचा एक परमभक्त त्यांची अनेक वर्ष वाट पाहत होता. भुऱ्याबुवा हा एक मोठा योगी पुरुष होता. त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती. तेजपुंज भुऱ्याबुवा परमेश्वरी चिंतनात अखंड दंग असायचे. हजारो लोक त्यांच्या दर्शनाला यायचे. कोणी त्यांना नवस बोलायचे आणि कार्य पूर्ण झाले की नवस फेडायला यायचे. लोकांच्या अडीअडचणी ते सोडवायचे. द्वारकेत त्यांचा महिमा एवढा प्रचंड वाढला होता की चहू दिशांनी माणसे भुऱ्याबुवांना भेटायला यायची.
त्यांचे महत्त्व खूप वाढले होते, परंतु बुऱ्याबुवा मनातून समाधानी नव्हते. सर्व सिद्धी त्यांच्यासमोर उभ्या होत्या, तरीही वैयक्तिक पातळीवर ते संतुष्ट नव्हते, कारण त्यांना श्री दत्तात्रेयांच्या सगुण साकार दर्शनाची विलक्षण तहान लागली होती. किती दिवस लोटले, किती मास लोटले, किती वर्ष लोटली, बुऱ्याबुवांची ही श्री दत्त दर्शनाची इच्छा पूर्ण होत नव्हती. आताशा त्यांना वारंवार वाटू लागले होते की आपली तपश्चर्या फुकट गेली, सिद्धी प्राप्त झाल्या, परंतु परमेश्वराचे दर्शन होत नाही. या विचाराने ते खूप उदासीन झाले होते. परमेश्वराला त्यांची ही अवस्था लक्षात आली होती आणि श्री दत्त दर्शनाची मंगल वेळ वायुवेगाने त्यांच्या दिशेने आकाशमार्गाने दौडत येत होती. एका रात्री एक अद्भुत चमत्कार घडला. श्री दत्तात्रेयांच्या अखंड चिंतनात बुऱ्याबुवांना गाढ झोप लागली. ध्यानीमनी स्वप्नी केवळ श्री दत्तांचे स्मरण आणि चिंतन करणाऱ्या बुऱ्याबुवांना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रेयांचे अप्रतिम दर्शन झाले. त्या स्वप्नात ते प्रवास करीत होते. निसर्ग जणू प्रत्यक्ष अनुभवत होते. अचानक गंगेचा खळाळता प्रवाह त्यांनी पाहिला. बघता बघता ते गंगोत्रीपाशी आले. तिथे झाडाखाली श्री दत्तात्रेय बुऱ्याबुवांची वाट पाहत उभे होते. बुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या दंडाला धरून हलकेच उभे केले. बुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना डोळे भरून पाहायचे म्हणून डोळे उघडले, तेव्हा ते स्वप्नातून जागे झाले. श्री दत्तात्रेयांची मूर्ती अदृश्य झाली होती आणि त्यांच्या समोर साक्षात स्वामी समर्थ उभे होते. स्वामींचे ते तेजस्वी रूप पाहून बुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. स्वप्नातून जागे झाल्यावर सत्यसृष्टीत प्रत्यक्ष स्वामी एकमुखी दत्तात्रेयाच्या रूपात त्यांच्यासमोर उभे होते. धन्य धन्य आजी सुदीन स्मरण करिता अत्रिनंदन उभे राहिले साक्षात येऊन दिदले दर्शन अंतर्बाह्य. प्रत्यक्ष स्वामींना समोर पाहून बुऱ्याबुवांना गगनानंद झाला. स्वामी श्री दत्तावतारी आहेत याची त्यांना खात्री पटली. स्वप्नातून सत्याकडे येणाऱ्या महामार्गावर स्वामी जणू उभे होते. मध्यरात्र होती, परंतु भोवती स्वच्छ पौर्णिमा पसरलेली होती. बुऱ्याबुवांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. स्वामी आकाशमार्गाने जे आले ते थेट बुऱ्याबुवांच्या स्वप्ननगरीच्या वेशीवर जाऊन उभे राहिले. बुऱ्याबुवांना अप्रतिम अशा परमेश्वरी दर्शनाच्या स्वप्नातून जी जाग आली ती थेट स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाशी भेटली. स्वामींनी एकमुखी श्री दत्ताचे दर्शन दिले आणि बुऱ्याबुवा संतुष्ट झाले. स्वामी त्यांना म्हणाले, तुझ्या मनात ज्या काही शंका असतील त्या मला तू निसंकोच मनाने विचार. तरीसुद्धा एक सांगतो की साधकाने निशंक आयुष्यच जगायला हवे. शंकांचा उद्गम जिथे झाला असेल तिथेच त्या ताबडतोब विराम पावल्या पाहिजेत. वेदांतातील 4 महावाक्ये जी आहेत त्याविषयी, विशेषतः तत्त्वमसीविषयी तुझ्या मनात शंकांचे जाळे निर्माण झाले आहे. द्वैतवादी एक अर्थ लावतात, अद्वैतवादी दुसरा अर्थ लावतात. कुणीच अनुभवातून बोलत नाहीत. सर्व पंडिती चर्चा करतात. आपण अनुभवसिद्ध भाषेतून बोलावे एवढे तू लक्षात घे. एक सांगतो, परब्रह्म माझ्यात सामावलेले आहे आणि मी परब्रह्मात सामावलेलो आहे. ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत देवदर्शन घडत नाही. तुला श्री दत्तात्रेयांचे स्वप्नात दर्शन झाले तेव्हा मी तिथेच होतो ना. स्वामी बोलत होते आणि बुऱ्याबुवा आश्चर्यचकित होत होते. त्यांची आता खात्रीच पटली की स्वामी समर्थ श्री दत्तावतारे आहेत. स्वामींनी बुऱ्याबुवांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्या क्षणी बुऱ्याबुवांना समाधी लागली. त्या समाधी अवस्थेत ते खूप वेळ होते. नंतर स्वामींनी त्यांच्या माथ्यावर पुन्हा हात ठेवला आणि बुऱ्याबुवा समाधीतून जागे झाले. ते स्वामींची मुक्तपणे स्तुती करीत बोलू लागले. धरिली दत्त चरण कमळे, नेत्र भरले प्रेमाश्रू जळे, अहो विश्वेश्वरा संशय जाळे, तोडूनी केले मजमुक्ता. हा सोहळा पाहायला अवघी द्वारकानगरी जमली होती. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामींच्या भोवती प्रचंड गर्दीचा वेढा पडला. द्वारकेला स्वामींच्या रूपात श्रीकृष्णानंद झाला होता. स्वामींनी बुऱ्याबुवांना मुक्तीचा आनंद जिवंतपणीच दिला आणि आयुष्य धन्य झाल्याचा क्षण प्रत्यक्ष घडवला. ही बातमी वाऱ्याबरोबर दौडत गेली आणि परिसरातले साधू पुरुष व हजारो भक्त स्वामींच्या दर्शनाला धावत येऊ लागले. द्वारकेत परब्रह्म स्वामींच्या रूपाने प्रकट झाले आहे याचा आनंद चहूदिशेला पसरला. स्वामी ज्या स्थानावर बसले होते त्या स्थानाला विराट अतिभव्य जत्रेचे स्वरूप आले. स्वामींना भेटायला सूरदास नावाचा एक जन्मांध काठी टेकत आला आणि चाचपडत
स्वामींच्या सर्वांगाला त्याने स्पर्श केला. सूरदास हा साधू पुरुष आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते. सूरदास स्वामींना भावना वेगाने म्हणाला, स्वामी, तुमचे प्रत्यक्ष दर्शन मला घडेल का? तुमची माझ्यावर कृपा होईल का? बुऱ्या बुवा स्वामींच्या शेजारीच बसले होते. त्यांनी स्वामींना विनंती केली, स्वामी, तुमची कृपादृष्टी आमच्या सूरदास बुवांवर पडली तर खूप बरे होईल. ते श्री दत्तात्रेयांचे निस्सीम उपासक आहेत. आपण स्वतः दत्तावतारी आहात. आपल्या या परमभक्तावर मायेचा वर्षाव कराल का? स्वामींनी सूरदासाला जवळ घेतले. त्याच्या डोळ्यांवरून आपला उजवा हात फिरवला आणि चटकन म्हटले, अरे सूरदासा, तुला मला पाहावसे वाटते ना? डोळे उघड. तू आता डोळे उघडून मला पहा तरी. सूरदासाने डोळे उघडले तेव्हा पौर्णिमेचे चांदणे दिवसा पाझरते आहे हे त्याच्या लक्षात आले. सर्वत्र शांतीचा अनुभव त्याला येऊ लागला. साक्षात परमेश्वरच आपल्या पुढे प्रकट झाला आहे याची सूरदासाला खात्री पटली. तो म्हणू लागला, स्वामी, केवढा आनंद तुम्ही मला दिलात. मला दिसू लागले तुमचे साक्षात दर्शन झाले. स्वामी, माझे आयुष्य धन्य झाले. स्वामींनी सूरदासाच्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या जवळ घेतले. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. जन्मांध सूरदास बुवा स्वामींना भेटायला आले होते तेव्हा बडोद्याच्या ब्रह्मनिष्ठ वामन बुवांचे वडील रावजी हे सुद्धा स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यांना फक्त स्वामींचा कृपाप्रसाद हवा होता. सूरदास बुवांना स्वामींनी दृष्टी दिली तशी रावजींवर स्वामींनी कृपादृष्टी फिरवावी असे बुऱ्या बुवांना वाटत होते. बुऱ्या बुवा स्वामींना म्हणाले, स्वामी, हे रावजी तुमच्या दर्शनाला आले आहेत. स्वामींनी बुऱ्या बुवांकडे पाहत म्हटले, अरे, मी रावजीला चांगलाच ओळखतो. मी त्याला 2दा दर्शन दिलेले आहे. काही शतके उलटली त्याला. काही जन्मापूर्वी हा रावजी तेव्हा काशी क्षेत्री राहत होता. तेव्हा त्याच्या आईची म्हणजेच रखुमाईची तो आणि त्याची पत्नी अहिल्या खूप काळजी घ्यायचे. याची आई आजारी पडली. त्यांना तिची काळजी लागली होती. त्यावेळी यांच्या घरी मी गेलो होतो. यांच्या दुखणेकरी आईला मी हातांनी धरून उठवले. तिला मी बरी केली. केवळ स्पर्श केल्यावर याची दुखणेकरी आई उठून बसली होती. रावजी, तुला आठवते का? आम्ही तुला भेटण्याच्या काही दिवस अगोदर तुझी लाडकी कन्या काशी हिचा मृत्यू झाला होता. स्वामींनी एवढे फक्त म्हटले आणि रावजींच्या माथ्यावर हात ठेवला. मात्र रावजींच्या गतस्मृती एकदम जाग्या झाल्या. त्याला स्वामी जे जे म्हणाले ते सारे आठवू लागले. ही घटना स्वामी जेव्हा श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हाची होती. स्वामींच्या कृपेने आपली आई बरी झाली होती हे आठवून रावजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळला. त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले व तो म्हणू लागला, भगवंता, केवढे हे माझे भाग्य. 2दा तुम्ही मला सगुण साकार होऊन दर्शन दिलेत. स्वामींनी रावजीला जवळ घेतले तेव्हा रावजीला अत्यानंद झाला. प्रत्यक्ष भगवंताने त्याला जवळ बसवले होते. रावजी स्वामींचा अनेक जन्म भक्त आहे. स्वामींच्या सहवासात म्हणजे स्वामी जेव्हा श्री नृसिंह सरस्वती अवतारात वावरत होते तेव्हा रावजीच्या आईवर स्वामींनी कृपा केली होती. आणि मुख्य म्हणजे स्वामींनी रावजीच्या पूर्व जन्मातल्या स्मृती जागृत करून या घटनांची आठवण करून दिली. हे भोवती जमलेल्या हजारो लोकांनी पाहिले आणि त्यांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली. लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार श्रीकृष्ण दत्तात्रेय नृसिंह मुनी असा केला. स्वामींनी सर्वांकडे शांत नजरेने पाहिले. रावजी हात जोडून उभा राहिला आणि स्वामींची स्तुती करू लागला. दत्तावधूत योगीश्वर श्री नृसिंह सरस्वती मुनी हेच आहेत याची त्याला खात्री झाली. स्वामींच्या मुखातून अचानकपणे शब्द उमटले, रावजी, तुला 3 मुले आहेत. त्यातला थोरला उत्तम सदाचारी आणि वैदिक धर्माचे पालन करणारा माझा भक्त होईल. त्याला मी पुढे दक्षिणेत निश्चित दर्शन देईल. तुझा दुसरा मुलगा अतिशय नम्र वृत्तीचा थोर शिवभक्त होईल. सर्वांवर प्रेम करेल. त्याला माझे आशीर्वाद आहेत. परंतु तुझा तिसरा मुलगा वामन हा गुरु संप्रदायाचा प्रसारक होईल. तो वृत्तीने निस्पृह आहे. त्याच्यावर माझी विशेष मर्जी राहील. तोच आमच्या लीला ग्रंथांमधून लोकांपर्यंत पोचवेल. तो मोठा कवी आणि मुख्य म्हणजे माझा परमभक्त होईल. रावजी, तू भाग्यवान आहेस. तुला 3 मुले, 3 मुखे आणि त्यांचे 6 हात जगाचा उद्धार करतील असे माझे तुला आशीर्वाद आहेत. स्वामी बोलता बोलता रावजी पुढे एकमुखी दत्ताच्या रूपात उभे राहिले. स्वामींच्या पायाशी रावजीने अक्षरशः लोळण घेतली. लोक पाहतच राहिले. प्रत्यक्ष परब्रह्माला अनुभवण्याचे भाग्य लोकांना त्या क्षणी मिळाले ते केवळ रावजीमुळे. स्वामींनी रावजीच्या पूर्वजन्माचा मोठ्या प्रेमाने स्पर्श करीत त्याला या जन्मीच्या भविष्यातल्या
रमलखुणा सांगितल्या। विशेषतः पूर्वजन्मातली मुलगी ही त्याची या जन्मी पत्नी आहे आणि तिच्या पोटी 3 श्रेष्ठ मुलगे जन्माला येणार आहेत। त्यातला शेवटचा वामन बुवा हा स्वामींचा चरित्रकार असेल। हे ऐकून रावजी खरे तर आनंदाने बेहोश झाला होता। सभोवती जमलेल्या लोकांनी स्वामींचा जेव्हा जय जयकार केला तेव्हा लोकांना एक अपूर्व गोष्ट अनुभवायला मिळाली। ती म्हणजे सर्वांच्या माथ्यावर सूर्य असूनही त्या अपूर्व क्षणी पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरलेले होते। स्वामी पूर्व अवतारात श्री नृसिंह सरस्वती होते। हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोक त्यांना नृसिंह मुनी म्हणू लागले। या प्रसंगानंतर स्वामी बुऱ्या बुवांच्या अलौकिक आणि समाधानी प्रेमाखातर त्यांच्या घरी काही दिवस राहायला गेले। रावजी आणि त्याची पत्नी स्वामींच्या पाठोपाठ गेली। नव्याने दृष्टी प्राप्त झालेला सूरदास स्वामींचा सेवक होऊन त्यांचा पाठोपाठ गेला। बुऱ्या बुवांची ओसरी आनंद ओहरी झाली। लांबून लांबून लोक यायचे आणि स्वामी हे परमेश्वराचे अवतार आहेत हे जाणवल्यामुळे त्यांच्या पाया पडायचे, त्यांची मनपूर्वक पूजा करायचे, आपली दुःखे सांगायचे। स्वामी प्रत्येकाच्या दुःखाला आपल्या ओंजळीत घ्यायचे आणि त्या दुःखाचे सुखात परिवर्तन करून त्या आर्त भक्तांच्या भक्ती ओंजळीत सुखाची शाश्वत फुले टाकायचे। लोक कृतार्थ होऊन स्वामींचा निरोप घ्यायचे। बुऱ्या बुवांच्या घरात स्वामींच्या रूपात श्री दत्तात्रेय वास्तव्याला आले आहेत ही चंदनगंधी बातमी खूप दूरपर्यंत पसरली होती। त्यामुळे काय झाले तर लोकांचा भक्तिपूर थांबेच ना। स्वामींच्या लक्षात आले की आपण आता येथून निघावे आणि एका मध्यरात्री स्वामी अचानक अंतर्धान पावले। सकाळी बुऱ्या बुवांच्या लक्षात आले की स्वामींनी हे स्थान सोडले, कारण त्यांनी आपल्या पादुका तेथे ठेवल्या होत्या। बुऱ्या बुवांच्या डोळ्यात स्वामी स्मरणाचे अश्रू उभे राहिले। स्वामी द्वारकेहून एकदम अंतर्धान पावले आणि आकाशमार्गे वायुवेगाने निघाले। स्वामींची अति तीक्ष्ण नजर क्षणभर खाली गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बुऱ्या बुवा आपल्या पादुकांपाशी भक्तिभावाने हात जोडून उभे आहेत। त्यांचे अश्रू आपल्या पादुकांवर पडत आहेत। बुऱ्या बुवांची आपल्याविषयीची अतूट भक्ती पाहून स्वामींचे अंतःकरण भरून आले। स्वामींनी मग नंदनवनातल्या कृष्ण पारिजातकाला गदागदा हलवले आणि काय आश्चर्य, बुऱ्या बुवांच्या घरातल्या पादुकांवर आणि बुऱ्या बुवांच्या मस्तकावर स्वामी कृपेचा पारिजातक फुलांचा अक्षरशः सडा पडला। बुऱ्या बुवांची नजर आकाशाकडे गेली। स्वामींनी आपला उजवा हात उचलला आणि तेथूनच बुऱ्या बुवांना आशीर्वाद दिला। तिथून स्वामी जे निघाले ते थेट आपल्या पूर्वस्थानावर म्हणजेच गिरनार पर्वतावर एकदम प्रकट झाले। आपले पूर्वीचे प्रिय स्थान पूर्ण ब्रह्म श्री गुरु अत्रिनंदन परमहंस रूप धारण करून अवलोकनार्थ पातले। गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य असल्याने तेथे ऋषी मुनींचे, योगी पुरुषांचे, व्रतस्थ तपाचरणी साधू पुरुषांचे वास्तव्य होते। लोकांची खूप वर्दळ होती। दत्तोपासकांची ही भारलेली भूमी, त्यामुळे भक्त लोकांची पर्वतावर वर्दळ होती। स्वामी पर्वतावर निवांत छाया देणाऱ्या एका वृक्षाखाली बसले। सभोवती वावरणाऱ्या लोकांना कल्पनाच आली नाही की दत्तावतारी स्वामी प्रकट झाले आहेत। लोकांची अशी समजूत झाली की अनेक ऋषी मुनींपैकी एक या भारलेल्या स्थानावर आला आहे। तपाचरण करीत आपले आयुष्य काढायला आणि सिद्धी प्राप्त होते का ते पाहायला आलेला हा एक तापसी आहे। स्वामी गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांच्या स्थानावर प्रकट झाल्याचे अनेकांनी पाहिले होते। तिथे एक सुंदर औदुंबराचे झाड होते, त्याला देखणा पार बांधला होता। स्वामी त्या पारावर आसन मांडी घालून बसले। स्वामी श्री दत्तावतारी आहेत याची लोकांना अजून कल्पना आली नव्हती। चांदण्या रात्री श्री दत्तात्रेय आणि स्वामी त्या पारावर बसून चर्चा करीत स्वामी कोणाशी तरी बोलत आहेत एवढेच भक्तांना कळे, कारण निर्गुण निराकार अदृश्य रूपात वावरणाऱ्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन एका स्वामींव्यतिरिक्त कोणालाच होत नव्हते। स्वामी स्थानावर आल्यापासून रात्रीसुद्धा भोवती तेजस्वी प्रकाश पडायचा। लोक हजारो पायऱ्या चढून यायचे। आल्यावर तिथल्या विहिरीवर हातपाय धुवून तेजस्वी स्वामींच्या पाया पडायचे। श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे। काही भक्त श्री दत्ताच्या जपात मग्न व्हायचे आणि पुन्हा पायऱ्या उतरायला लागायचे। हजारो भक्त रोज तेथे येत होते। एक दिवस एक पंगू दत्त भक्त एवढ्या पायऱ्या खुरडत चढून वर आला आणि औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वामींच्या चरणाशी थकून पडला। स्वामींना एकदम जाग आली। पंगू माणसाला शिखर चढून वर आलेला पाहून स्वामींना खूप आश्चर्य वाटले। स्वामींनी त्याला जवळ घेतले, त्याच्या अशक्त पायांवरून आपले तळहात फिरवले। त्या क्षणी त्याच्या पायातून वीज सळसळत गेली आणि एकदम तो उभा राहिला। त्याच्या लगेच लक्षात आले की स्वामींनी चमत्कार केला आहे। त्याच्या तोंडून शब्द
बाहेर पडू लागले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लोकांनी ते शब्द आपल्या मुखातून म्हणायला सुरुवात केली आणि संपूर्ण गिरनार पर्वत स्वामींच्या नावाने एकदम दुमदुमून गेला. स्वामींनी जन्मपंगू माणसाला चालण्यासाठी पाय दिले आणि प्रेमाने म्हटले, ही ताकद तुला प्राप्त झालेली आहे, आता तू माझ्याबरोबर अक्कलकोटला चल. स्वामींचे शब्द सर्वांनीच ऐकले आणि मग लोकांची खात्री पटली की स्वामी दत्तावतारी आहेत. त्यांच्या भोवती त्यानंतर गर्दीने जणू वेढाच दिला. स्वामी औदुंबराखालच्या पारावर ध्यानस्थ बसलेले असताना तिथे त्यांच्या दर्शनाला सेवादास, कृष्णदास आणि रामदास असे 3 साधू पुरुष आले. जन्मपंगू माणसाला दत्तावतारी स्वामींनी चालण्याची अपूर्व ताकद दिली, ही घटना त्यांच्या कानावर आली होती. स्वामी योगी पुरुष आहेत, केवळ स्पर्शाने ते कुठलीही व्याधी बरी करतात, ही स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती. स्वामींना प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभव घ्यावा या भावनेने तिघेही स्वामींपाशी पोहोचले. स्वामींना नमस्कार करून सेवादास साशंक मनाने स्वामींना म्हणाला की स्वामी, एक गिरनार पर्वत सोडला तर इतरत्र कुठेही हठयोगी सिद्धयोगी दिसत नाहीत की साक्षात्कारी पुरुष भेटत नाहीत. इथे सिद्ध पुरुष भेटतील या भावनेने आपल्या दर्शनाला आलो आहोत. स्वामींना सेवादासाच्या मनातली संशयाची जाळी स्पष्ट दिसत होती. ते फक्त एवढेच म्हणाले, मनी नसता विशुद्ध भाव, कैचा पावे देवादिदेव. मन निशंक आणि शुद्ध नसेल तर देवाचे प्रत्यक्ष दर्शन कसे काय होईल. या गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेय वास्तव्य करून आहेत. श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती वास्तव्य करून आहेत. आपण मनातल्या अहंकाराचे एकदा का विसर्जन केले आणि मनपूर्वक पूजा केली की देवाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवाच्या दरबारात लीन व्हा, म्हणजे कृपा होईल. स्वामी बोलत होते आणि सेवादास निशंक व्हायला लागला होता. त्याच्या मनातली शंकांची जाळी तुटली. त्याने स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले. त्या क्षणी त्याला स्वामींच्या जागी त्रिमुखी श्री दत्तात्रेयाचे दर्शन झाले. स्वामींनी सेवादासाला हलकेच उठवले आणि गाढ आलिंगन दिले. योग रहस्य समजावून दिले. चित्त निग्रह कसा करावा हे सांगितले. सेवादासाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्वांनी स्वामींची आरती केली. सर्वजण स्वामींच्या चरणांवर विसावले आणि त्या क्षणी पुन्हा श्री दत्तात्रेय सर्वांसमोर प्रकट झाले. गिरनार पर्वत स्वामींच्या नावाने दुमदुमला. गिरनार पर्वतावर स्वामींनी सेवादासाला श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले आणि स्वामी एकदम अंतर्धान पावले. क्षणार्धात आंबेजोगाई येथे प्रकट झाले. तिथे ते गुराख्याच्या वेशात गुराख्यांबरोबर लहान मुलासारखे बालभावनेने रममाण होऊन गेले. कुणालाच कळले नाही की आपल्यात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ वावरत आहेत. त्या गुराख्यांमध्ये एक 5 वर्षाची अतिशय सुंदर मोहक मुलगी वावरत होती. खरे तर ती योगभ्रष्ट होती. स्वामींना गुराख्यांबरोबर वावरताना तिने पाहिले आणि त्या तेजस्वी पुरुषाविषयी तिच्या मनात आकर्षण निर्माण झाले. ती समर्थांना कथा सांगायची, घरची भाकरी मोठ्या प्रेमाने आणून द्यायची. तिच्या मनात स्वामींविषयी अतिशय पवित्र आणि निरागस भाव होते, म्हणून समर्थ तिच्या हातची भाकरी मोठ्या प्रेमाने खायचे. स्वामींच्या नित्य सहवासामुळे तिच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव दाटून आला. तिचे डोळे आता स्वामी कृपेने लकाकू लागले होते. तिचे मन स्वामीमय झाले होते. स्वामींना याची कल्पना होती. स्वामींना रोज घरची भाकरी जणू नैवेद्य म्हणूनच ती अर्पण करायची आणि स्वामी त्या लहान गोंडस मुलीच्या हातचा भाकरीचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने स्वीकार करायचे. अशा या स्वामी भक्त मुलीच्या आईवडिलांच्या मनात एक विलक्षण कल्पना चमकून गेली. गावात एक अत्यंत श्रीमंत परंतु निपुत्रिक सावकार राहत होता. मूल नाही याचे दुःख त्याला होते. त्या सावकाराला आपण आपली मुलगी मुलाचा सुंदर वेश चढवून द्यायची. मुलगी लहान असल्यामुळे ती ह्या वयात मुलगा म्हणूनच वेश पालटल्यावर शोभून दिसेल. आपण हिला सावकाराला दिली तर निदान तिचे उत्तर आयुष्य चांगले जाईल आणि सावकाराने आपल्यावर या निमित्ताने आर्थिक कृपा केली तर आपली गरिबी कदाचित संपुष्टात येईल. त्याप्रमाणे त्या मुलीचे सुंदर वेषांतर करून त्यांनी आपली मुलगी सावकाराला अर्पण केली. सावकाराला खूप आनंद झाला. ती मुलगी सावकाराकडे मुलासारखी वाढू लागली. स्वामींचे त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होते. मुलीचे वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आईवडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केले हे त्यांना ठाऊक होते. आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची. सावकाराला समाधान होते की आपला हा मुलगा देवभक्त आहे.
थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आले की मुलगा मोठा होतो आहे, तर त्याचे लग्न लवकर उरकून घेऊया। त्याप्रमाणे सावकाराने गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितले की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा। त्याप्रमाणे गंगाखेड या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचे ठरले। लग्नाची जय्यत तयारी झाली। खरे तर या मुलीला हे ठाऊक होते की आपण मुलगा नसून मुलगी आहोत। ती मनात खूप घाबरली होती। काय करावे ते तिला कळत नव्हते। ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टप्रहर दंग राहू लागली। तिला त्या लहान वयात एकच कळले होते की आपले संरक्षण स्वामी करतील। लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळद लेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आले की ज्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे। एकदम हलकल्लोळ उडाला। सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली। त्याला वाटू लागले मरण आले तर बरे होईल, आपण गुराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आले। त्याने राजाकडे तक्रार केली। राजाने मुलीच्या आईवडिलांना चांगली शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली। गुराख्याची मुलगी घाबरून गेली। काय करावे तिचे तिलाच कळेना। ती निस्सीम स्वामी भक्त होती, त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता आणि तो म्हणजे तिच्या प्रिय स्वामींचा। वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवले। नेमका तो औदुंबर होता। मुलीने आसन घातले, हात जोडले आणि स्वामींचे स्मरण केले। त्या स्मरणात ती हरवून गेली। वास्तविक राजाने मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन तिच्यावर घोर अन्याय केला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते। स्वामींनी ठरवले होते की आपल्या या छोट्या परमभक्ताला आपणच न्याय द्यायचा। म्हणून मारेकरी जेव्हा त्या मुलीला घेऊन घनदाट रानात गेले तेव्हा स्वामी अदृश्य रूपात आपल्या या चिमुकल्या परमभक्ताबरोबर गेले। मुलगी ज्या औदुंबराच्या झाडाखाली बसली होती तिथून जवळच एका दगडी शिळेवर स्वामी बसले। मुलीला त्यांनी दर्शन दिले। स्वामी आपल्या सोबत आहेत याचे तिला समाधान वाटले। प्रत्यक्ष वध करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी मुलीला शेवटची इच्छा विचारली तेव्हा तिने स्वामींना भेटायची इच्छा व्यक्त केली। परवानगी मिळताच ती धावत धावत स्वामी ज्या दगडी शिळेवर बसले होते तिथे आली आणि तिने स्वामी चरणांवर आपला भक्तिमाता प्रेमाने टेकवला। आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले आणि म्हणाली, स्वामी तुमच्या भक्तिराज्यात मला आता सामावून घ्या। स्वामींनी तिला मोठ्या प्रेमाने उठवले, तिच्या सर्वांगाला अत्यंत प्रेमाने स्पर्श केला। त्या क्षणी त्या मुलीचे देखण्या राजपुत्रात रूपांतर झाले। स्वामींनी मारेकऱ्यांना खुण्याने जवळ बोलावले आणि सांगितले, तुमच्या राजाला आणि सावकाराला ताबडतोब येथे घेऊन या। ते दोघेही आल्याबरोबर स्वामी म्हणाले, स्वामी म्हणती सकळी का, मुलगा की मुलगी पहानी का, परीक्षा करा अवलोका, या बालका दुष्ट हो। स्वामींचे ते वचन ऐकल्यावर दोघेही स्वामींच्या चरणांवर कोसळले। त्यांनी स्वामींची क्षमा मागितली। सगळा गाव लोटला। स्वामींची ती अतर्क लीला पाहून सर्वांची खात्री पटली की स्वामी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे अवतारच आहेत। सावकाराने आपल्या या राजबिंड्या मुलाला वाजत गाजत पुन्हा घरी आणले। त्याच्या थाटात विवाह करून दिला। स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिले। तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।